बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। इचलकरंजी नजीक शिवनाकवाडी इथं यात्रेतील महाप्रसादातून विषबाधा झाल्यानं अनेकांना मंगळवारी मध्यरात्रीपासून उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झालाय। यापैकी काही रुग्णांवर गावात तर काहींना इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयासह परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। घटनेचं गांभीर्य ओळखून आयजीएम रुग्णालयात 100 बेडचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आलाय। दरम्यान अन्न औषध विभागानं गावात भेट देऊन महाप्रसाद आणि उलटीचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत। प्रसादातून सुमारे 400 जणांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दिवसभर रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्यानं बाधितांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे। इचलकरंजी जवळच्या शिवनाकवाडी गावात मंगळवारी ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीची यात्रा होती। या यात्रेनिमित्त महाप्रसादाला ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती। त्यापैकी अनेकांना मध्यरात्रीनंतर अचानक जुलाब उलट्यांचा त्रास होऊ लागला। त्यामुळे एकच गोंधळ उडाला। दरम्यान संबंधितांवर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळेत औषधोपचाराची सोय करण्यात आली होती। माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांनी गावाला भेट देऊन मदत कार्य केलं। दरम्यान बाधितांची संख्या वाढू लागल्यानं अनेकांनी शिवनाकवाडी परिसरातील आणि इचलकरंजीतील आयजीएमसह खासगी रुग्णालयात धाव घेतली। अचानक विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली होती। प्रशासनानं तातडीनं यंत्रणा गतिमान करत 100 रुग्णांसाठीचा स्वतंत्र कक्ष सुरू केला। त्यासाठी आवश्यक औषध साठाही उपलब्ध करून दिला। स्ट्रेचरची वाट न पाहता सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारीही यावेळी मदत कार्यात सहभागी झाले होते। अनेक लहान मुलांना लावलेले सलाईन हातात धरून आणि हातांनी उचलूनच या रुग्णांसाठीच्या स्वतंत्र विभागात हलवण्यात येत होतं। दुपारपर्यंत रुग्ण येत होते आणि त्यांच्यावर आयजीएममध्ये उपचार केले जात होते। महाप्रसादातून सुमारे 400 जणांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्यापैकी वयोवृद्ध आणि लहान मुलांना अधिक त्रास होत असल्यानं शिवनाकवाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर घरोघरी सर्व्हे करून औषधोपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितलं। मौजे शिवनाकवाडी हे साधारणतः 4000 लोकसंख्येचं गाव आहे। इथं काल यात्रा भरलेली होती आणि यात्रेदरम्यान जेवण करून जेव्हा ग्रामस्थ घरी गेले 2-2:30 दरम्यान त्यांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला। आता आम्ही सगळी माहिती घेतली असता साधारणतः 100 ते 125 रुग्ण आहेत। त्यातल्या 22 रुग्णांना आपण सलाईन आणि याच्याद्वारे उपचार करतोय। सध्या स्थिर आहेत सगळे आणि काही उरलेल्या रुग्णांना आपण औषधोपचार करून मॉनिटरिंगसाठी ठेवलेलं आहे। सध्या गंभीर कोणी नाही। ज्यांना कोमॉर्बिडिटी होत्या म्हणजे रक्तदाबाचा त्रास होता किंवा डायबिटीस होता अशा 8-9 रुग्णांना आपण इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयाला पाठवलेलं आहे। परिस्थिती नियंत्रणात आहे। याबाबतची माहिती माननीय आरोग्यमंत्री महोदय यांनी सुद्धा फोनवरून घेतलेली आहे। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आहे, कोणीही घाबरून जाऊ नये। तसंच शिरदवाड शिवनाकवाडी परिसरातील सर्व नागरिकांनी उकळून शुद्ध पाणी प्यावं, बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत असं आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी केलंय। थोडंसं फूड पॉयझनिंग सारखी सिच्युएशन तयार झालेली होती। त्या अनुषंगानं आपल्या तालुक्यातले संपूर्ण शिरोळ तालुक्यातली सगळी महसूल असेल ग्रामपंचायत यंत्रणा आमची आरोग्य यंत्रणा सर्व सकाळपासून इथं कार्यरत आहे। त्या अनुषंगानं सगळे डॉक्टर्स आम्ही तालुक्यातले सगळा स्टाफ या ठिकाणी डेप्यूट केलेला आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। आपण शिरदवाड असेल शिवनाकवाडी असेल या परिसरामध्ये जे काही या यात्रेमध्ये येऊन गेलेले असतील किंवा ज्यांना काही त्रास असेल असो अथवा नसो सर्वांनी पाणी उकळून गाळून मग प्यावं, अन्यथा त्याच्यामध्ये मेडिक्लोर टाकलेलं असेल पिण्याच्या पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकून मेडिक्लोरचा वापर करून तेच पाणी प्यावं, शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यावं। दरम्यान अन्न औषध विभागाच्या पथकानं शिवनाकवाडी गावात भेट देऊन महाप्रसाद आणि उलटीचे नमुने तपासणीसाठी घेतले, तर आमदार राहुल आवाडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाला सूचना केल्या आणि झाल्या प्रकाराबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली। त्यांनीही व्यवस्थापनाला तातडीनं उपचार करण्याच्या सूचना दिल्या, तर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी शिवाजीनगरच्या पोलिसांसह आयजीएम रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली। दरम्यान दिवसभर मोठ्या संख्येनं रुग्ण दवाखान्यात दाखल होत असल्यानं बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे।